हा एक ऑप्शन आहे सिंगल कॉलम समरी. हा असा याचा आयकॉन आहे. इझिमा एक्सेलमध्ये गेल्यानंतर इथे वर दिसतो इथे सिंगल कॉलम समरी. खूप ॲडव्हान्स ऑप्शन आहे आणि रेग्युलर कामात पडेल असा ऑप्शन आहे. याचा वापर सांगतो मी तुम्हाला. हे बघा, ही अशी आपली एक फाईल असते. आता ही डेमो फाईल आहे. अपंग समावेश शिक्षण विभागाची डेमो फाईल. हे केंद्राचे नाव, शाळेचे नाव, विद्यार्थिनीचे नाव, वय, त्यानंतर जात, भत्ता म्हणजे प्रोत्साहन भत्ता आहे का मदतनीस भत्ता आहे, आणि दिव्यांग प्रकार म्हणजे त्याचं अपंगत्व कोणतं आहे, टक्केवारी. आता आपल्याला या फाईलवर जवळपास 544 विद्यार्थ्यांची माहिती आहे. आता मला एका सेकंदात काढायचं आहे की कोणत्या केंद्रातले किती विद्यार्थी आहे. इतकं सिंपल आहे. फक्त तुम्ही पुरा कॉलम सिलेक्ट करा आणि क्लिक करा आपल्या ऑप्शनला सिंगल कॉलम समरीला. बघा, आता खाली लगेच ऑप्शन आलेले असतील. या केंद्रात एवढे, या केंद्रात एवढे, टोटल व्हॅल्यू 544. हे 544चे क्लासिफिकेशन झालं तयार सेकंदामध्ये. आता मला पाहिजे कोणत्या शाळेत किती आहे हे जर पाहिजे असलं मला, तुम्ही काय करणार, तो कॉलम सिलेक्ट करणार ज्याची माहिती पाहिजे. आता मला शाळेची पाहिजे म्हणून शाळेचा कॉलम सिलेक्ट केला आणि क्लिक करतो सिंगल कॉलम समरीला. बघा, आता खाली जाऊन हा इथे शाळा वाईज, या शाळेत एवढी मुलं, या शाळेत एवढी मुलं, आणि टोटल 544. आता मला पाहिजे की यामध्ये मुलं किती आहे आणि मुली किती आहे अशी जर माहिती पाहिजे असली तर मी स्त्री आणि पुरुष हा एक कॉलम आहे याच्यामध्ये, हा कॉलम सिलेक्ट करायचा आणि क्लिक करायचं सिंगल कॉलम समरीला. आणि बघा, आता सर्वात खाली जाऊन हे इथे स्त्री, पुरुष आणि टोटल 544. म्हणजे तुमच्या एका सेकंदामध्ये तुम्हाला जे पाहिजे त्याचे टोटल होऊन जाईल. आता मला कास्ट वाईज पाहिजे म्हणून मी कास्टचा कॉलम सिलेक्ट करणार आणि क्लिक करणार सिंगल कॉलम समरीला. लगेच मला कास्ट वाईज डाटा मिळून जाईल. हे बघा खाली OBC, ओपन, SC, VJ, NT सर्वांची, आणि हे खाली टोटल 544. जर मला अपंग प्रकारानुसार पाहिजे म्हणजे कोणत्या प्रकाराचे किती अपंग विद्यार्थी आहे, अशा वेळेस मी काय करणार, तो कॉलम सिलेक्ट करणार दिव्यांग प्रकार. हा कॉलम मी सिलेक्ट करतो आणि क्लिक करतो सिंगल कॉलम समरीला. आणि बघा, सर्वात खाली जाऊन हे बघा, दिव्यांग प्रकारानुसार ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन झालेलं आहे. या ऑप्शनचा वापर करून आपण कोणताही डाटा सिंगल कॉलमचा सेकंदामध्ये समरी काढू शकतो. म्हणजे कोणती किती व्हॅल्यू आहे त्याची.